निश्चित सर्वप्रथम ज्या भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी ज्या आवेशामध्ये विधानमंडळामध्ये जी घोषणा केली आणि जे बालंट एक चिखलीकर म्हणून आमच्या कपाळाला लावलं ते कसं खोटं होतं हा फेक नेरेटिव्हचा फुगा फुटलेला आहे आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जी कुदळवाडी चिखलीची बदनामी केली त्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम जाहीर माफी मागितली पाहिजे। तसेच त्यांच्या खोट्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी जी कारवाई केली आणि आज आमचं जे आम्ही उपजीविका करायचो तर नंदनवनचं स्मशान केलं। उद्या आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतोय। राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने पुनवडीमध्ये ज्या स्मशानामध्ये सोन्याचा नांगर फिरून पुणे शहर वसवलं त्याच पुणे शहरातल्या कुदळवाडीमध्ये जे औद्योगिक कॉस्मोपॉलिटन सिटीचं हाट होतं ते उद्ध्वस्त केलं। ह्या संदर्भामध्ये सीएम साहेब, पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि आमदार यांच्यावरती यांनी कारवाई करावी, यांची उचलबांगडी करावी आणि कुदळवाडीमधील ह्या जनतेचं जे नुकसान झालेलं आहे, मानवतेचं नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोगाच्या मदतीने ह्यांना जे जे सहकार्य करता येईल त्यांनी पुढाकार घ्यावा। सर्वप्रथम मी मुंबई तकचं अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण त्यांनी वेळोवेळी कारण आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये कुदळवाडीमध्ये हा सारा घटनाक्रम होत असताना मुस्कटबाजी माध्यमांची एवढी जबरदस्त केली होती ते तुम्ही धाडस दाखवलात आणि खरोखर शिवरायांचे मावळे प्रामाणिकपणे काम करणारे आहेत आणि त्यामुळेच आम्ही आज ह्या व्यासपीठावर येऊ शकलो। त्याबद्दल मुंबई तकचं मी आभार मानतो। धन्यवाद। मी सुरुवातीला जो प्रश्न उपस्थित केला होता शेवटही त्याच्यापर्यंतच येऊन थांबतो आणि त्याची उत्तर आपण शोधण्याची प्रयत्न केली की जी 30-40 वर्ष इथे एक आपण असं म्हणू जी इकोसिस्टम उभी राहिली ती खरंच कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यात कोण कोण सगळे भागीदार होतं। कारण काय रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टिव्ह असली पाहिजे ना। जर अधिकारी इथे येऊन आजवर इतकं सगळं हे चाललंय बघत होते, त्यांना त्यांचे बरोबर वेळेत गोष्टी जात होत्या, इथल्या स्थानिक नेत्यांना सुद्धा बरोबर अवेलेबल ज्याला आपण म्हणू की अर्थकारण इकोसिस्टम ही त्यातूनच असते आणि ते कोट अनकोट अर्थकारण असतं, त्यामध्ये स्थानिक नेत्यांचा सुद्धा सहभाग असतो। चिलेकर सर असतील, पाटील असतील किंवा आपले भापकर सर असतील यांनी सगळ्यांनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने आराखडे तयार करण्यामध्ये सुद्धा काय गफलत झाली। तिथून पुढे एकाच जागेचे ज्यावेळी 3 वेगळे नकाशे दाखवले जातात, वेगवेगळ्यांसाठी इन्व्हेस्टरसाठी वेगळा असतो, त्यानंतर आणखी तिथे उद्योगधंद्यासाठी वेगळा असतो, अधिकाऱ्यांसाठी पालिकेमध्ये वेगळा नकाशा दिसतो। यावेळी कोणते पूर रेषेचे पण ब्लू लाईनचे पण 2-2 वेगवेगळे नकाशे असतात आणि त्यावेळी या सगळ्याला एक स्पेसिफिक जबाबदारी कोणाची आहे ही फिक्स करण्यासोबतच या सगळ्याला अकाउंटेबल कोण आहे हे सगळं आतापर्यंत निपजलंच कसं, इथपर्यंत पुढे आलंच कसं। कारण काय ज्यांच्या आशीर्वादाने झालं त्यांना ह्यातून काही फरक नाही पडला, पण आज जे सगळे संसार रस्त्यावरती आलेत ना त्यांना मात्र आता भविष्यात अंधकार दिसतोय। मी फक्त स्क्रॅप बिझनेस किंवा इथे करणाऱ्या कामगारांबद्दल बोलत नाही जे बाहेर राज्यातून इथे येऊन पोट भरतायत किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून ज्या लोक इथे काम करून पोट भरतात त्यांच्याबद्दल नाही, पण आज त्यांच्यासाठी जी एम्प्लॉयमेंट जनरेट झाली त्यातले मराठी भरपूर जण आहेत, ते इन्व्हेस्टर होते, तिथले गुंतवणूकदार होते, त्यांचे वर्कशॉप्स होते, त्यांचे स्वतःचे शॉप्स होते, या सगळ्यांवरती सुद्धा आज काय वेळ आली आपल्या सगळ्यांना दिसतंय। वेळोवेळी तुमच्यापर्यंत ग्राउंड रिपोर्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आजची मी ही गप्पा मारण्यासाठी यासाठी आलो होतो की एक्झॅक्टली इतिहासापासून आत्तापर्यंत म्हणजे भूतकाळापासून वर्तमानापर्यंत नक्की काय झालंय आणि भविष्यकाळात कसा अंधार दिसतो या सगळ्यावरती एक छोटंसं हे सगळं चर्चा होती। तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि येणाऱ्या काळात पण आपण या सगळ्यांना भेटत राहणार आहोत, कारण इन्साईट्स आहेत, पडद्यामागे काय घडामोडी घडत आहेत आणि कसं आहे गरिबाला एक न्याय, श्रीमंतांना एक न्याय, इथल्या आमदारांचे संबंधित असलेल्या लोकांना एक न्याय, इथल्या नगरसेवकाच्या संबंधित असलेल्या लोकांना एक न्याय आणि मग इथून जे रोजंदारीसाठी माणसं आली त्यांना एक न्याय, असं कसं काय असू शकतं ना। मुंबई तक बघत राहा। कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पिंपरी चिंचवडमधून।